नमस्कार. तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सोहमला ऑफिसमधून फोन येत असतो, पण तो सारखा सारखा फोन कट करतो. तेव्हा तिथे अनामिका येते आणि फोन उचलते. म्हणते की काय आहे, का सतत फोन करताय, तो फोन नाही उचलत आहे म्हणजे तो नाही येणार. एवढं बेसिक कळत नाही का तुम्हाला? एक मिनिट, तुम्ही त्याच्या टॅलेंटच्या बेसवरती काम दिलं असतं तर तो एखाद्या वेळेस आलाही असता. पण फेकलेल्या तुकड्यावर पोट भरणारा वाटतो तुम्हाला? अजिबात नाही हां. आणि काय तुम्ही नवीन आर्टिस्टला काम देत नाही ना? मग याला बरं दिलं, अद्वैतवाद्यांनी दिलं म्हणून ना? नसेल त्याला दर्जा, घरी बसेल तो, काय वाटेल ते करेल. तुम्ही नवीन आर्टिस्ट शोधा. चला मी फोन ठेवून देते. सोहम तिला ओरडूनच म्हणतो की तू फोन का उचलला? अनामिका म्हणते तुझी तर मदत केली. यावर सोहम म्हणतो की हे बघ, माझ्यामध्ये करायची काही गरज नाही. मी माझं काय ते बघून घेईन. यावर अनामिका म्हणते की मला उगाच गोष्टीचं लोणचं घालायला आवडत नाही. तुझी सवय आहे म्हणून सांगते. आणि एनिवे, तुझा हा बोर चेहरा डोक्यात जात होता म्हणून मी फोन उचलला. सोहम बोलते की काय केलं? मी कोणाला लटकवलं आहे? सांग ना, कोणाला लटकवलं आहे? यावर अनामिका म्हणते की माझं तोंड उघडायला लावू नकोस. सोहम ओरडूनच म्हणतो की उघड ना तोंड, सांग ना कोणाला लटकवलं आहे मी? बोल ना, एकदाच काय ते बोलून घे. अनामिका म्हणते की मला आणि काजलला. ऍक्च्युली सोहम, तुझं नाही चुकत आहे. तू त्या दिवशी दारूच्या नशेत काय म्हणालास? करेक्ट म्हणाला होता. अति लाड. लहानपणापासून तुला या घराने अति लाडावून ठेवलं म्हणून हे सगळं झालं आहे. सोहम काय करेल? इतकं सगळं आहे घरात म्हणजे गुड फॉर नथिंग. सोहम म्हणतो की जस्ट शट अप. अनामिका त्यालाच गप बसायला सांगते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाची वाट पाहत असतो. तेव्हा कला धावूनच अद्वैतकडे येते आणि म्हणते की चांदेकर, तू ठीक आहेस ना? चल आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊया. हे घे, पंप घे. अद्वैत हसूनच म्हणतो की काही नाही झालं मला, ठीक आहे मी. कला संतापूनच म्हणते की चांदेकर, मस्करी करत होतास तू? ही असली कसली मस्करी? कोण करतं असं? मला माझं माहिती, मी कशी पोचले कळत नाही. सिरियसनेस नाही आहे. अद्वैत म्हणतो की ठीक आहे ना, त्या निमित्ताने फिट्टम फिट झाली. कला म्हणते की कसली फिट्टम फिट म्हणजे? अद्वैत म्हणतो की तू मला तुझ्या घरी बोलवलं होतं, लाईट गेली होती तेव्हा किती नाटके केले होते. कला म्हणते की चांदेकर, लाईट जाणं आणि अस्थमाचा अटॅक येणं यामध्ये फरक कळत नाही तुला? अद्वैत म्हणतो की तू करते म्हणजे बरोबर आणि मी करतो ते चुकीचं. आणि तिला स्टॅच्यू देतो. अजिबात हलायचं नाही, बोलायचंही नाही. मागे हो. अद्वैत गाडीच्या मागे घेऊन जातो. गाडीचा मागचा दरवाजा ओपन करायला सांगतो. कला म्हणते की स्टॅच्यू दिले आहेस? अद्वैत म्हणतो की स्टॅच्यू रिलीज. जे कला तेव्हा ती दरवाजा उघडते. केक डेकोरेशन बघून ती खूप खुश होते. अद्वैत तिला म्हणतो की वाढदिवसाच्या शुभेच्छा खरे. कला अद्वैतला मिठी मारते आणि म्हणते की तू खूप गोड आहेस, मला वाटलं तू विसरला चांदेकर. तर दुसरीकडे आपण पाहतो की अनामिका म्हणते की माझ्या हातात असतं तर तुला एका मिनिटात सरळ केलं असतं. खरं ऐकायची सवय नाही आहे का तुला? लगेच राग येतो. मुळू वागणारी लोक आहे ना, त्यांना त्याच्याच पद्धतीने सरळ करायला पाहिजे, नाहीतर ते तुझ्यासारखे होतील ना, ज्याची कोणालाच गरज नाही आहे. तो म्हणतो की हे बघ, मला हे काम रिकमेंडेशनने मिळालं असलं ना, तरी मी हे काम माझ्या टॅलेंटने पूर्ण केलेलं आहे. अनामिका म्हणते की कोणतं टॅलेंट? कसलं टॅलेंट? टॅलेंट मधलं टी तरी आहे का तुझं? दुसरीतला मुलगा सुद्धा काढेल. स्पेलिंग तरी येतं का टॅलेंटचं? सोहम चिडूनच तिला पेंटिंग दाखवतं. हे बघ, ही सगळी पेंटिंग बघ. जमेल दुसरीतल्या मुलाला काढायला? जमेल? त्याचं सोड. तुला जमेल? तू काढून दाखव. हे काढायला टॅलेंट लागतं. हे असं कोणालाही सरळ करून होत नाही. ते कधीतरी स्वतःच्या नवऱ्याचं कौतुक करायला शिक. दर वेळेला नावं ठेवायचे. त्या काजलचं नेहमी नाव घेतेस ना, कौतुक होतं माझं माझ्या सगळ्या पेंटिंगला अप्रिशिएट करायची. अनामिका म्हणते की रिअली काजल, अप्रिशिएट करायची? हे सगळं ऐकू येतं काय बोलतोस तू? लग्नाच्या बायकोसमोर हे तुझ्या एक्स गर्लफ्रेंडचं कौतुक करतोय? मला खाली बघायला लावते. लाज वाटते का रे तुला बायकोशी? कसं बोलायचं बेसिक सेन्स तरी आहे का तुझ्यात? लायकीच नाही आहे तुझी. सोहम, मी माझ्या नावासमोर तुझं नाव लावते, लाज वाटते मला आणि रडायचं नाटक करते. सोहम तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा अनामिका त्याच्या चिडूनच म्हणते की तू शांत राहा, एकही शब्द बोलू नकोस आणि तोंडाला काळं लावून खाली जाते. दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैत कलाला विचारतो की तुला डेकोरेशन कसं वाटलं?
यावर कला म्हणते की आवडलं ना, सगळंच आवडलं आणि खूप खूप आवडलं. तर दुसरीकडे रोहिणी आबाला सांगते की बराच वेळ झाला आहे, कला आवड्यात पोचायला हवी तिथे. तुम्ही एक काम करा, अद्वैतला फोन करून विचारा. आबा अद्वैतला फोन करतो आणि विचारतो की कला पोचली का? यावर अद्वैत म्हणतो की हो पोचली. तर इथे रोहिणी मनात म्हणते की कला तिथे पोचलीच कशी काय? फार ओव्हर स्मार्ट आहे ती. मी आता गप्प बसणार नाही. त्या कलाने अद्वैतची नांगी ठेचायलाच हवी. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की अनामिका रजनीकडे येते आणि म्हणते की मी आतापर्यंत कोणाकडे काहीच तक्रार करायला आले नव्हते, पण मला आता नाही सहन होत. यावर सरोज म्हणते की काय झालं आहे ते नीट सांग आणि तोंडाला काळं कसं काय लागलं तुझ्या? तेव्हा अनामिका रडूनच म्हणते की मी लावलं आणि दोघीजणी शॉक होतात. रजनी म्हणते की कशासाठी लावलं? अनामिका म्हणते की मला खात्री पटली आहे की मी घाण दिसते, वाईट दिसते, संपली आहे मी स्त्री म्हणून. जिवंत दिसायला दिसत असेल तुम्हाला, पण माझ्यातल्या स्त्रीला, माझ्यातल्या बायकोला सोमने कधीच मारून टाकलंय. तर आपण इथे दुसरीकडे पाहतो की अद्वैत कलाला कॅफेमध्ये घेऊन येतो आणि तिथे त्याला केक कापायला लावतो, पण केक काय कापत नाही म्हणून तो दुसरा चाकू आणायला जातो. तर इथे दुसरीकडे आपण पाहतो की सरोज म्हणते की शांत हो आणि उगाच काही बोलू नको. असं कोणी विचार करतं का? यावर अनामिका म्हणते की मी काय करू? कोणत्या बायकोला आवडेल तिचा नवरा समोर जुन्या प्रेयसीचं कौतुक करतो, सतत सांगत असतो ती बरोबर होती, मी कशी चुकीचे? आमचं जरी लग्न झालं असेल ना, तरी ती आहे त्याच्यासोबत, मी नाहीच आहे. सरोज म्हणते की अनामिका तू शांत हो. स्त्री म्हणून तुझा हा अपमान आपण सोहमशी बोलूया. चांगलाच खडसावू त्याला आणि सरोज अनामिकाला घेऊन जाते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अद्वैतने चाकू आणतो आणि तिला केक कापायला लावतो, तरी केक कापत नाही. शेवटी केक कसा तरी कापला जातो आणि कलाला भरवतो. तेव्हा कला म्हणते की केक चवीला आहे, टेस्टी आहे, टिकाऊ आहे आणि थोडासा टणक आहे. थँक सो मच. अद्वैत म्हणतो की तुला काही बोलायची गरज नाही आहे. कला मनात म्हणते की अद्वैतने माझ्यासाठी एवढं केलं, कॅफे सजवला, कार सजवली, केक बनवला, मी जाम खुश आहे आणि त्याच्याकडे पाहतच राहते. आजचा भाग संपतो. धन्यवाद.